सर, खूप खूप स्वागत महाराष्ट्राच्या जाहीरनामा या NDTVच्या पहिल्या कॉन्क्लेव्हमध्ये. वा, धन्यवाद. पहिली कॉन्क्लेव्ह आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चॅनल सुरू झालं, तेव्हापासून तुम्ही ही चॅनल पाहताय. वेगवेगळे नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलाच हा एक आणखीन नवा प्रयत्न म्हणूयात, कारण निवडणुकांच्या वेळेला सगळेच पक्ष आपापले जाहीरनामे सादर करतात. त्या जाहीरनाम्यांवर चर्चा अगदी क्वचित होते. हा आमचा प्रयत्न आहे की त्यावर एक खुली चर्चा व्हावी, सगळ्या पक्षांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले, वेळ काढून, कारण आम्हाला कल्पना आहे की आत्ता तुम्ही किती गडबडीमध्ये आहात त्याची. त्यामुळे तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप स्वागत तुमचं. महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमामधला माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यामधले सगळ्यात महत्त्वाचे विधानसभा 2024च्या निवडणुकींसाठीचे मुद्दे काय असणार आहेत? एक लक्षात घ्या की जाहीरनामा जो आहे हा विषय, हा देशभरामध्ये जगभरामध्ये मतदार गांभीर्याने घेत नाहीत. अगदी फार चकचकीत कागदावर, गुळगुळीत कागदावर आपण जाहीरनामे छापतो, लोकांच्या घरापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो, लोकांना भरपूर आश्वासनं देतो. त्यातली किती आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण होतात हे आपल्याला माहिती आहे. सरकार स्थापन झाल्यावरती अनेक विषय बदलत जातात, पण नक्कीच त्यातले काही विषय असतात जे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, शिक्षणासंदर्भात, आरोग्यासंदर्भात हे अचानक उत्पन्न होतात आणि ते आपल्याला सोडवावे लागतात. महाराष्ट्रात शिवसेनेचं म्हणाल तर अन्न, वस्त्र, निवारा, सगळ्यांना पाणी, आरोग्य हे विषय आपण घेतोच, सगळे घेतो. पण आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न किंवा विषय आज हा आहे की हे जे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे खचलं आणि बुडालं आहे, त्याला बाहेर काढणं, आर्थिक शिस्त लावणं या राज्याला. त्यानंतर या राज्यात जो भ्रष्टाचाराचा महापूर आलेला आहे त्याला बांध घालणं, त्याशिवाय राज्य परत स्थिर होणार नाही. आणि या राज्याला स्थैर्य देणं, जोपर्यंत स्टॅबिलिटी येत नाही. या राज्यामध्ये उद्योग वाढायला पाहिजेत. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य म्हणून ओळखलं जातं देशामध्ये, पहिल्या क्रमांकाचा. आज ती परिस्थिती नाही आहे, आपण पहिल्या 10मध्ये सुद्धा नाही आहोत. आणि या राज्यातले बहुसंख्य उद्योग गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या राज्याच्या बाहेर गेले आणि या राज्यामध्ये तरुणांना जो रोजगार हक्काने मिळत होता तो रोजगारसुद्धा या राज्यातून निघून गेला. या सगळ्या गोष्टी थांबवणं हे आमच्यासमोर एक फार मोठं महत्त्वाचं आव्हान आहे. कायदा सुव्यवस्था, मुंबईसारख्या शहरात नव्हे तर पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या राजकीय नेत्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या हत्या होत आहेत. आणि या हत्या अशा प्रकारे होत आहेत की पोलीस बंदोबस्तात, पोलिसांच्या संरक्षणात हत्या केल्या जात आहेत. आणि तुरुंगात बसलेले मोठे मोठे गुन्हेगार हे तिथून मुलाखती देऊन महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. हे चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिलं नव्हतं. सत्ताधारी येतात आणि सरकार जेव्हा निवडणुका येतात तेव्हा खूप घोषणा करतात, योजना निर्माण करतात, देतात, पण तिजोरी खाली आहे ना. या सगळ्याचा विचार करून आम्हाला जाहीरनाम्यापेक्षा जे बाळासाहेब ठाकरे शब्द वापरायचे, वचननामा, हा आता 3 एकत्र येऊन 3 पक्षांनी आम्ही तयार करण्याचं काम सुरू आहे. आणि बहुतेक 4 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात येतील आणि आम्ही आमचा तो जाहीरनामा हा प्रसिद्ध करू. एकत्रित असेल महाविकास आघाडी? नक्कीच आम्ही एकत्रच आहोत. जाहीरनामा एकत्रच असायला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना जो मुद्दा मांडला तो होता महाराष्ट्राच्या आर्थिक तिजोरीचा, की प्रचंड मोठं कर्ज राज्यावर आहे. आणि हे सगळं असताना ज्या गेल्या काही दिवसांमध्ये, मी म्हणेन लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जे बजेट सादर झालं आणि त्यानंतरचे 1-2 महिने जे सरकारकडे होते, त्यामध्ये प्रचंड लोकोपयोगी म्हणू, लोकप्रियसुद्धा म्हणूयात, योजनांची घोषणा केली गेली. तुम्हाला असं वाटतंय की अशा घोषणा या राज्याच्या तिजोरीवर खरंच भार देतात की हे फक्त नॅरेटिव्ह आहे?
2.5 वर्ष काय करत होतं हे सरकार? निवडणुकांच्या आधी 1 महिना बरोबर किंवा 15 दिवस आधी अशा घोषणांचा पाऊस पाडला जातो. म्हणजे कॅबिनेटमध्ये एकाच दिवशी 40-40, 50-50, 150-150, 250-250 निर्णय घेतले जातात. एवढा वेळ तरी कुठे मिळाला चर्चा करायला यांना कॅबिनेटमध्ये? प्रत्येक जातीनुसार महामंडळ तयार केली. प्रत्येक जातीला एक आर्थिक महामंडळ. पैसे कुठून आणणार? निधी कुठून आणणार? असे असंख्य निर्णय जेव्हा आपण पाहतो, हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय असतात. अगदी लाडकी बहीण योजनासुद्धा, जी आता फार गाजावाजा सुरू आहे. नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितलं की अशा प्रकारे मोफत देणं अशा गोष्टी हे आर्थिक बेशिस्तपणाचं लक्षण आहे. हे त्यांनी अनेक राज्यात जाऊन सांगितलं. पण सगळ्यात जास्त या रेवड्या वाटण्याचं काम नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये झालं. नरेंद्र मोदी हे झारखंडला जातात आणि झारखंडला जाऊन तिकडल्या लाडली बहीण योजनेवर टीका करतात. ही योजना बोगस आहे सांगतात, ही योजना कुचकामी आहे सांगतात. पण त्यांच्याच महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्र सरकारनं जेव्हा ही योजना निर्माण केली याचं कौतुक करतात. हे ढोंग आहे, हा दुतोंडीपणा आहे. अनेक राज्यात, राजस्थानमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या योजना होत्या, पण मोदींनी तिकडे जाऊन त्या योजनेवर टीका केली. अशा प्रकारच्या योजनांवरती फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. खरोखर यांना आपल्या बहिणींची जर काळजी असेल तर बहिणींना सक्षम करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना रोजगार देणं, त्यांच्यासाठी कुटीर उद्योग निर्माण करणं, लहान उद्योग निर्माण करणं, बचत गटाच्या माध्यमातून त्यांना मदत करणं, अशा योजना राबवायला पाहिजेत. तुम्ही सरसकट खात्यामध्ये पैसे टाकता, ठीक आहे. आता एकदा ही सवय लागली ती पुढे येणाऱ्या सरकारला सुद्धा ती थांबवता येत नाही. त्याच्या पुढे जावं लागतं. कारण जरी तुम्ही म्हणताय की त्याचा बोजा पडतोय किंवा त्याच्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खराब होते, 150 रुपयामध्ये कोणतं कुटुंब? तुमच्यासोबत असलेले नेते सुद्धा हेच म्हणतात ना की आम्ही 3000 देऊ. 1,500 रुपयामध्ये कुटुंब खरोखर चालू शकतं का? नाही चालू शकत. त्याच्यापेक्षा त्या महिलांना सक्षम करून त्यांचं कुटुंब, त्यांचं मुलांचं शिक्षण, सगळा त्यांच्या घरातल्या व्यवस्था पूर्ण होईल एवढं तरी त्यांना उत्पन्न मिळावं, अशा प्रकारचं काही योजना आपण निर्माण केल्या पाहिजेत. मग महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली महाराष्ट्रामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतर, तर ते लाडकी बहीण सारख्या या योजना सुरू ठेवणार की नाही? बघा की अनेक योजना अशा असतात की त्या मागच्या सरकारनं चालू ठेवलेल्या आहेत म्हणून त्या बंद करायच्या. हे काय आम्हाला मान्य नाही. जर योजना खरोखर आर्थिक शिस्तीत बसत असेल आणि त्याची गरज या राज्यातील महिलांना असेल तर ती अधिक रिफाईन करून, बरं का, क्लिअर करून ती समोर आणावी लागेल. बरं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे येऊयात. जेव्हापासून या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासूनचा जर इतिहास लिहिला गेला तर ही निवडणूक त्या इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक असेल. बंड शिवसेनेला नवीन नव्हतं, पण जे आत्ता शिवसेनेने पाहिलं आहे ते प्रचंड मोठं आहे. शिवसेनेचं नाव तुमच्याकडे नाही आहे, शिवसेनेचं चिन्ह तुमच्याकडे नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही तसेच सामोरे गेलात आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात यशही मिळवलं. आता तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. हे स्थित्यंतर जे पाहते शिवसेना आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आव्हानात्मक आहे जितकं लोकसभेला होतं, सोपं आहे? शिवसेना कायम आव्हानातूनच उभी राहिलेली आहे ना. शिवसेनेला काही आव्हानं नवी नाही आहेत आणि राजकारणामध्ये सोपं काहीच नसतं. आमच्यासारखा म्हणजे आमचा जो पक्ष आहे, आमच्यासारखाचा जो पक्ष आहे शिवसेना, हे शिवसेनेच्या जन्मापासून आम्ही आगीशीच खेळत राहिलेलो आहोत. त्याचे चटके आम्हाला बसलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं, खूप मोठे नेते होते, पण त्यांनाही फार सहजतेनं राजकारण करणं जमलं नाही. त्यांच्यासमोर रोज आव्हानच होती ना. त्यांच्या हयातीमध्ये पक्ष फुटले, लोक सोडून गेले. त्यांनी निर्माण केलेले, त्यांनी घडवलेले लोक त्यांच्या डोळ्यादेखत सोडून गेले. त्यांनी पुन्हा पुन्हा पक्ष उभा केला. आता उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्र आहेत. त्यांना सुद्धा या संकटातून किंवा या संघर्षातून जावं लागतं आहे. आम्ही पुन्हा पुन्हा आमच्यावरती हल्ले होतात, आम्हाला तोडलं जातं आणि आम्ही पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून झेप घेऊन वर जातो आहे. पहा ना, आमच्याकडे आज स्वतःचा पक्ष नाही, जो आमचा पक्ष आहे. आमच्या डोळ्यासमोर चोऱ्या करून लोक घेऊन गेले, आमचं चिन्ह घेऊन गेले.
ही सोपी गोष्ट नाही परत राज्यात उभं राहणं. तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेनं लोकसभेत नरेंद्र मोदींचा आणि या सगळ्यांचा पराभव केला या महाराष्ट्रात. ही कितीतरी मोठी गोष्ट आहे. आणि विधानसभेला नक्कीच आम्ही जे लोकसभेला घडलं त्याचीच पुनरावृत्ती आम्ही विधानसभेत घडवून दाखवू एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये नक्की. आमचे नेते गेले असतील, आमचे आमदार खासदार गेले असतील, पण लोक आमच्याबरोबर कायम राहिली. ठीक. पक्ष आणि चिन्हाबद्दल आपण आत्ता बोललात. तुमचा एकमेव पक्ष नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षसुद्धा तीच लढाई आत्ता महाराष्ट्रामध्ये लढते. दोनही पक्ष हे लढतात. दोनही पक्षांच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, ज्यामध्ये अपात्रतेच्या याचिका आहेत, ज्यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्ह आम्हाला मिळावं. लोकसभेला दोनही पक्षांना ते मिळालं नाही. विधानसभेला ते मिळेल अशी अपेक्षा होती का तुम्हाला? ज्या पद्धतीचं न्यायालयातलं कामकाज आम्ही पाहत आलो गेल्या 2 वर्षापासून, खरं म्हणजे सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीनं देशाच्या संविधानाच्या घटनेतल्या कलमाचं रक्षण करण्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडायला पाहिजे. पण मी सांगतो की अशा प्रकारचं कर्तव्य पार पाडलं गेलं नाही. ज्या संस्था घटनेचं रक्षण करण्यासाठी निर्माण झाल्या, निष्पक्षपणे काम करण्यासाठी निर्माण झाल्या, त्या निवडणूक आयोगानं सुद्धा पक्षपाती भूमिका सरळ सरळ घेतली. ती नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावामुळं. मी माझ्या डोळ्याने पाहतोय की निवडणूक आयोगासमोर खटला चालू आहे आमचा, शरद पवार साहेबांचा, पक्षाचा. म्हणजे निवडणूक आयोगाचे 3 प्रमुख लोक समोर बसलेले आहेत. शरद पवार समोर बसलेले आहेत, जे पक्षाचे संस्थापक आहेत, ज्यांनी पक्षाला जन्म दिला. आम्ही त्यांच्याबरोबर बसलेलो आहोत त्या सुनावणीच्या वेळेला. पक्षाचा बाप हजर आहे तिकडे आणि निवडणूक आयोग समोर सांगतो पक्ष तुमचा नाही म्हणून. हा कोणता कायदा, कोणती घटना? बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात सोपवला. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर राहिलो आणि निवडणूक आयोग आम्हाला सांगते हा पक्ष अमुक अमुक व्यक्तीचा आहे, ज्याचा जन्म पक्ष स्थापन करताना झाला नव्हता. अशा वेळेला तुम्ही न्यायालयाकडून, ह्या गेल्या 10 वर्षातला सांगतोय मी, साधारण आमचा अनुभव मागच्या 10 वर्षातला, आम्ही अशा संस्थांकडून कोणती अपेक्षा ठेवू इच्छित नाही. आपले न्यायाधीश फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतात. तो आम्हाला तत्त्वज्ञान शिकवतात. आता निवृत्तीच्या काळामध्ये जशी निवृत्ती जवळ येते तसे फार मोठे तत्त्वचिंतक होतात आणि जगाला आणि या देशाला ज्ञानामृत पाजतात. निवृत्तीनंतर त्यांची भाषणं ऐकण्यासारखी असतात. पण जेव्हा तुमच्या समोर तो खटला येतो आहे, 2.5 वर्ष तुम्ही या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार चालवू देत आहे आणि आम्ही तुमच्यासमोर घसा कोरडा करतोय की कृपा करून आमचं म्हणणं ऐका, आम्हाला न्याय द्या. आता आम्हाला 19 नोव्हेंबर नंतर तारीख दिली आहे निवडणुकांनंतर साधारण. हा कसला न्याय? आम्ही का मानत नाही या गोष्टी. आता म्हणजे फार अपेक्षा नाही आहे, अजिबात अपेक्षा नाही. त्या खुर्चीवर बसलेल्या माणसांकडनं अपेक्षा नाहीत. संविधान, घटना, नुसतं न्यायदत्तच्या डोळ्यावरची पट्टी काढली, हातात तलवारीऐवजी संविधान दिलं म्हणजे न्याय मिळतो असं नाही. ती तलवार एक दिवस तुमच्याही डोक्यावर चालणार आहे, लक्षात घ्या. जागा वाटपाच्या मुद्द्याकडे येऊयात. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेसबरोबर जागा वाटपाच्या वाटाघाटी करते. भाजपसोबतचं जागा वाटप सोपं होतं की काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं जागा वाटप सोपं आहे? नाही, लक्षात घ्या की जेव्हा एकापेक्षा जास्त पक्ष आघाडीमध्ये, युतीमध्ये असतात तेव्हा जागा वाटप तसं सोपं नसतं. आज त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे 2 पक्ष होते. भाजप हा अत्यंत कमजोर पक्ष होता. महाराष्ट्रात त्यांना काही स्थानच नव्हतं. शिवसेनेबरोबर राहून त्यांची वाढ झाली, त्यांची पालमुळं पसरली. मग त्यांनी आमच्याच जागा खेचायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे फार दिलदार होते, तेही त्यांना जागा द्यायचे. 25 वर्ष आम्ही त्या पद्धतीनं काम केलं. पण आता 3 पक्ष एकत्र आहेत आणि 3ही पक्ष महाराष्ट्रातले मजबूत आणि प्रमुख रुजलेले पक्ष आहेत आणि 3 पक्षामध्ये 288 जागाचं वाटप करणं, शिवाय इतर आमचे काही लहान लहान मित्र पक्ष आहेत, त्या सगळ्यांचं फार सोपं नसतं. तरीही आम्ही, मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीनं आम्ही चर्चा केली, चांगल्या पद्धतीनं आमचं जागा वाटप झालं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असताना सुद्धा काही जागांवर शेवटपर्यंत वाद हे
शेवटच्या मिनिटापर्यंत चालले. शेवटच्या मिनिटापर्यंत 5-10 जागा अशा असायच्या की तो वाद संपत नव्हता. आताही साधारण तेच आहे की 4-5 जागांचा वाद हा की फार मोठी गोष्ट नाही आहे. तो आम्ही आज उद्याकडे आम्ही सगळे बसवून संपवून टाकू. पण हे सगळं होत असताना प्रामुख्यानं तुमच्याकडून काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोललं गेलं, वडेट्टीवारांबद्दल तुम्ही बोललात, नाना पटोलेंबद्दल तुम्ही बोललात. वाटत नाही की हे टाळता आलं असतं? याचा काय संदेश जातोय तुमच्या मी कार्यकर्त्यांना? अजिबात काही बोललो नाही. मला सांगा मी काय बोललो? तुम्ही वडेट्टीवारांना विद्वान म्हणाला. विद्वान नाही आहेत ते. तुम्ही त्यांचा अपमान करताय का? विजय वडेट्टीवार हे 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. त्याच्यामुळे मला त्यांच्या बुद्धीचा आवाका माहिती आहे, त्यांच्या कामाचा आवाका माहिती आहे. ते मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक आहेत ते मूळचे. त्याचा उल्लेख केलात तुम्ही. त्याचा उल्लेख तुम्ही केला होता बोलताना. अरे नाही, ते शिवसैनिक आहेत आणि खरोखर त्याशिवाय ते राज्याचे विरोधी पक्ष नेते पदावर बसले का? काँग्रेस पक्षानं त्यांची नेमणूक त्या पदावर केली आहे. ते विद्वान असल्याशिवाय केली का? ते आहेतच. नाना पटोलेंचं आणि तुमचं काही जागा वाटपामध्ये अजिबातच जमत नव्हतं का? काय चर्चा होती? नाना पटोले माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. एक लक्षात घ्या, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात बैठकीत. मी माझ्या पक्षाचं भूमिका मांडतो. प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षाला, माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. प्रत्येकाला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटलांना वाटत असेल, मला वाटत असेल, उद्धवजींना वाटत असेल, नाना पटोले असतात, बाळासाहेब थोरात असतात. प्रत्येकाला वाटतं असं. त्यात फार वाद किंवा मतभेद असं मी मानत नाही. हे सगळं होत असताना जे फॉर्म्युला आत्ता समोर येतात ते पण अजूनही फायनल नाही, त्याच्यात काही बदल होऊ शकतात. पण जवळपास समसमान जागा तुम्ही महाविकास आघाडीमधल्या 3ही पक्षांकडे घेतात. थोडाफार फरक असेल. जर असं झालं तर स्ट्राईक रेट हा खूप महत्त्वाचा असणार आहे. जर सत्ता आली तुमच्याकडे जास्त जागा आल्या तर लोकसभेच्या तुलनेमध्ये हे जागा वाटप आव्हानात्मक आहे की हे सोपं आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब आव्हान तर आहेच ना. आव्हान बघा, दोन्ही बाजूला आघाड्या आहेत. समोरच्या बाजूला सुद्धा अनिश्चितता आहे. निवडणुकीनंतर काय होईल, नेतृत्व कोण करेल, आता कोणच सांगू शकत नाही. पण मी खात्रीनं सांगतो की निवडणुकीनंतर या राज्याची सूत्र एकनाथ शिंदेंकडे नसतील. हे मी आता खात्रीनं सांगतो. ठीक आहे, पण लोकसभेत तुम्हाला सगळ्यात जास्त जागा लढता आल्या होत्या महाविकास आघाडीमध्ये. लोकसभेत, विधानसभेत का नाही? बघा, लोकसभेत आमच्या समोर सगळ्यात जास्त आव्हान होतं. आमचं चिन्ह नवीन होतं, ते लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. उमेदवारी अर्ज भरत असताना काही ठिकाणी आम्हाला चिन्ह मिळालं. 4 ठिकाणी आमचे अर्ज दाखल केले, तोपर्यंत आमच्याकडे चिन्ह नव्हतं. लक्षात घ्या. यवतमाळला जाऊन उद्धवसाहेब भाषण करत होते उमेदवाराच्या प्रचाराचं आणि आमच्याकडे चिन्ह नव्हतं. अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुका लढलो. प्रचंड आम्हाला यंत्रणेचा त्रास झाला, त्यांच्या पैशांचा त्रास झाला आणि तरी आम्ही 9 जागा जिंकलो. आमची मुंबईतली एक जागा फार 48 मतांना आम्हाला आमच्याकडनं खेचून घेतली. जिंकलेली जागा खेचून घेतली. आमची एक जागा जी आहे बुलढाण्याची, ही थोडं वंचितनं आमची बऱ्या प्रमाणात मतं घेतल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. पण प्रत्येक मतदारसंघामध्ये, अगदी ठाण्यासारख्या जागेमध्ये आम्हाला 5.5 लाख मतं पडली आहेत. ठाण्यामध्ये 5.5 लाख मतं, 5,60,000च्या आसपास ठाण्यामध्ये मतदान झालं. लक्षात घ्या, कल्याण डोंबिवली मतदारसंघ मागच्यापेक्षा आम्हाला 1.5 लाख मतं जास्त आहेत. पण मग स्ट्राईक रेट तर शरद पवार यांच्या स्ट्राईक रेट पक्षाचा आणि वगैरे काँग्रेसचा जास्त होता, त्यामुळे तुम्हाला विधानसभेत थोडं आम्ही काय मागे यावं स्ट्राईक रेट लागलं. वगैरे मानत नाही. हा स्ट्राईक रेट वगैरे काय प्रकार नसतो. काय असतं स्ट्राईक? तिघांनी मिळून निवडणुका लढलो. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक पक्षाची एकमेकांची मतं पडलेली आहेत. आणि दुसरं असं आहे की आम्ही आमच्या 3 जिंकलेल्या जागा काँग्रेसला दिल्या. रामटेक आम्ही 6 वेळा जिंकलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्यांचा आग्रह होता, ती जागा काँग्रेसनं जिंकली. कोल्हापूर आमची जिंकलेली जागा, जी आम्ही यावेळी जिंकत असतो, ती आम्ही काँग्रेसला दिली. अमरावती ही आमची अनेक वर्ष जिंकलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्याच्यामुळे आमचा आकडा थोडा कमी झाला, एवढंच, बाकी काय नाही. पण काँग्रेस जिंकली, महाविकास आघाडी जिंकली, हा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली, जाहीर सभांमधनं केली. महायुतीतले 3ही पक्ष एकत्र असताना सुद्धा या मुद्द्यावर मात्र कुठेही एकमत होऊ शकलं नाही. रादर उद्धव ठाकरे विरोधच झाला. एकमत व्हायला कशा करता पाहिजे? उद्धव ठाकरे जेव्हा 2.5-3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले, 5 वर्षापूर्वी, तेव्हा कुठे ठरलं होतं की त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे किंवा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे? काहीच ठरलं नव्हतं. ती आघाडीची गरज होती.
महाराष्ट्राची तेव्हाची गरज होती ते मुख्यमंत्री झाले ना. मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये त्यांचं काम, ज्याला तुम्ही चेहरा म्हणता, तो कायम त्यांनी ज्या प्रकारचं काम 2.5 वर्षात करोना काळात केलं खास करून, ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. देशातल्या पहिल्या 5 मध्ये तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता मला माहीत नाही की 36मध्ये तरी आहेत का ते आताचे मुख्यमंत्री. त्याच्यामुळे लोक ठरवतील चेहरा कोण तो. महाविकास आघाडीच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात प्रत्येक पक्षाच्या, पण 3 पक्ष जर निवडणुकीला सामोरे जात असतील तर त्याच्यात एक चेहरा निवडून आपण लोकांसमोर ठेवायचा, म्हणजे ही मागणी जेव्हा केली त्यामागची भूमिका नेमकी काय होती? कसं काय 3 पक्ष? याच्यामध्ये आम्हाला काही अडचण वाटत नाही. काँग्रेस पक्षाकडे जर चेहरा असेल तर त्यांनी दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण काँग्रेस दिल्लीकडून त्यांचा चेहरा समोर येतो, हा आमचा नेता आहे. मी त्यांना विरोधी पक्ष नेता नेमायचा असेल किंवा विधानसभेचं तिकीट जरी कन्फर्म करायचं असेल तरी त्यांना दिल्लीमध्ये जाऊन त्याची मंजुरी घ्यावी लागते. आम्हाला तसं नाही आहे ना. आम्ही सांगतो हा आमचा चेहरा आहे माननीय उद्धव ठाकरे, महाराष्ट्र स्वीकारेल, निवडणुकीनंतर पाहू काय करायचं ते आम्ही. मुस्लिम मतांचं खूप पाठिंबा तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाला अशी आत्ताची जी काय आकडेवारी आहे ती सांगते, ज्याला वोट जिहादचं नाव देण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की वोट जिहाद झाला म्हणून आम्हाला काही मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला. धुळ्याचं नाव होतं त्याच्यामध्ये, ईशान्य मुंबईचं त्याच्यामध्ये नाव होतं, मानखुर्दच्या मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठा फटका आम्हाला बसला असं त्यांचं म्हणणं आहे. हीच परिस्थिती तुम्हाला मुस्लिम मतांचा असाच पाठिंबा विधानसभेला मिळेल? जिहाद काय आहे हे एकदा फडणवीसांनी स्पष्ट करावं. 2019ला मुसलमानांची मतं मोदींना पडली तेव्हा होट जिहाद नव्हता का? 2014-2019ला मुस्लिम मतांसाठी आपण लांगुलचालन करत होतात आणि ती मतं तुम्ही घेतली. त्यानंतर तुम्ही मुसलमानांच्या संदर्भातले अनेक कायदे मंजूर केले, ट्रिपल तलाकसारखे. ते काय होतं? तुम्हाला जेव्हा मतं पडतात मुस्लिम बांधवांची तेव्हा तो होट जिहाद नसतो, आणि ती मतं काँग्रेसला किंवा आम्हाला पडतात तेव्हा तो होट जिहाद असतो. हे दुटप्पीपणा त्यांनी सोडला पाहिजे. आणि दुसरं मी असं म्हणेन की मुसलमान मतदार आहे ना, तो बेकायदेशीर मतदार नाही ना. ते या देशाचे नागरिक आहेत, त्यांना या मतदानाचा हक्क आपण दिल्यावरती त्यांनी मतदान कोणाला करावं हा त्यांचा अधिकार आणि कर्तव्य आहे. या देशातल्या अनेक भागामध्ये मुस्लिमांनी ह्या वेळेलाही भाजपला मतदान केलेलं आहे. आपण पाहू शकता आकडे, माझ्याकडे आकडे आहेत. मग कशा करता आहे तुम्ही? आणि परवा एक किरण रिजिजू नावाचे जे एक मंत्री आहेत केंद्रातले, ते असं म्हणाले, मुसलमानांनी जर भारतीय जनता पक्षाला मतदान केलं तर आम्ही त्यांना त्या बदल्यात मंत्रिपदं देऊ, बोलले ना. मग ह्याला तुम्ही काय म्हणाल? हा होट जिहाद नाही का? शिवसेनेचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं हिंदुत्व सॉफ्ट झालंय अशी कायम टीका होते. हिंदुत्व सॉफ्ट किंवा हार्ड नसतं, हिंदुत्व हिंदुत्व असतं. मग आता हे जे आमचे महाशय हिंदुत्वाच्या नावाखाली आम्हाला सोडून गेलेत, हां, आणि दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यासमोर, प्रधानमंत्र्यासमोर उठाबशा काढतायत, ते काय हार्ड हिंदुत्व आहे का? आहे का? महाराष्ट्राचा स्वाभिमान या लोकांनी दिल्लीच्या पायाशी गाण ठेवला आहे. मराठी माणसाची पूर्ण बेआबरू या लोकांनी केलेली आहे. मराठी माणूस जो ताटकणानं जगत होता दिल्लीत आणि महाराष्ट्रात, त्याचा कणा या लोकांनी मोडून काढला. कसलं हिंदुत्व हे आम्हाला सांगतायत? हां, ह्यांचे नेते मोदी आणि शहा आहेत, लक्षात घ्या. आमचे नेते आजही बाळासाहेब ठाकरे आहेत. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जो टेम्पो महाविकास आघाडीनं ठेवला होता तो विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत कायम आहे का? जागा वाटपाला झालेला उशीर हा तुम्हाला काहीसा धोकादायक ठरणार असं वाटतं? नाही, मला असं वाटत नाही. हा टेम्पो वगैरे काय नसतो. तुम्ही ट्रक म्हणा किंवा कंटेनर म्हणा, फार तर टेम्पो कशाला म्हणताय? आमच्याकडे भरभरून उत्साह आहे आणि आमचे लोक फार तयारीत आहेत. मगाशी तुमच्या अगोदर तुम्ही ज्यांना मित्र म्हटलं ते बाळासाहेब आंबेडकर इथे बसले होते, त्यांनी खूप टीका केली इंडिया आघाडीवर. त्यांचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीमध्ये संपूर्ण भारताला पॅन इंडिया असं म्हणू शकू असा चेहराच नाहीये, लीडरशिप संपत चालली, त्यांच्याकडे पॅन इंडिया लीडरशिपच नाहीये. मग कोणाकडे आहे म्हणावं? कोणाकडे? हां, मग तेही त्यांनी म्हटलं. त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांचा जर चेहरा काढला
तर मग देशाचं नेतृत्व करणारं कोण असं जर इथे विचारलं तर कुणाकडे आता उत्तर असं आहे नसेल. की देशाचं नेतृत्व अख्ख्या देशाला मान्य होईल असं इंदिरा गांधी नंतर राहिलंच नाही ना. नरेंद्र मोदी 16 राज्यात नाही आहेत या क्षणी. जम्मू काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील राज्यामध्ये त्यांनी खूप राजकारण केलं, पण तिकडल्या जनतेनं नरेंद्र मोदींना स्वीकारलं नाही कालच्या निवडणुकीत. या देशातले अनेक प्रमुख राज्य आहेत. महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, झारखंड असेल, अशी अनेक राज्य आहेत जिथे नरेंद्र मोदींना शिरकावच करता आला नाही. मग त्यांना कसं काय पॅन इंडियाचं नेते म्हणणार तुम्ही? जगात ते फिरत असतील, ते पुतिनला मिठी मारत असतील, बरं का, झेलेन्स्कीला जाऊन मिठी मारत असतील, बायडनला मिठी मारत असतील. ते जागतिक नेते जरूर आहेत, पण देशाचे नेते आहेत का ही शंका आहे आमच्या मनामध्ये. त्याच्यावरच आता ज्या 3 मिठ्यांचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत जी विरोधी पक्ष विचारत नाहीये, त्यामुळे देशामध्ये विरोधी पक्षच नाहीये. असं जर आंबेडकर साहेब म्हणत असू ते सुद्धा विरोधी पक्षाचे भाग आहेत. एक त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे आमच्याबरोबर. नाही, ते काँग्रेसवर टीका करत होते, प्रामुख्यानं टीका करत होते. असं नाही, राहुल गांधी फार उत्तम प्रकारे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडतात. महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व ते काम करतो आहोत. देशस्तरावरती आमच्यासारखे लोक सातत्यानं मोदींना प्रश्न विचारत होते म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं ना सगळ्यांना. ह्यांना टाकलं कोणाला नाही. आम्ही प्रश्न विचारले, आम्ही संघर्ष केला, आम्ही त्यांच्या चुकांवर बोट दाखवलं, म्हणून माझ्यासारखे अनेक लोक मोदी आणि शहाने तुरुंगात टाकले. आम्ही त्याग केलेला आहे, आम्ही संघर्ष केलेला आहे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही भाजपला पूरक आहे असं तुम्हाला म्हणायचंय? मी असं डायरेक्ट आरोप करणार नाही, पण त्यांच्या भूमिकांमुळे नक्कीच मोदींना आणि भाजपला मदत होत असते. काही लोक प्रत्यक्ष मदत करतात युती करून, काही लोक अप्रत्यक्ष करतात. महाराष्ट्रामध्ये असे 2-3 पक्ष आहेत जे अप्रत्यक्षपणे मोदी शहांना मदत करतात आणि ते राज्याचं दुर्दैव आहे आपल्या. आता एक असा प्रश्न ज्याचं प्रूफ काही माझ्याकडे नाही आहेत पण ज्याच्या चर्चा मात्र सोशल मीडियावर बऱ्याच सुरू असतात. असं म्हटलं जातंय की महाविकास आघाडी आणि महायुती हे निवडणुकांनंतर जसे आहेत तसे राहतीलच, याची काही शाश्वती नाही आहे. पॉलिटिकल रिअलाइनमेंट पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं आणि त्या अनुषंगानं चर्चा होताना तुमच्या आणि अमित शहांच्या भेटी दिल्लीमध्ये होतात अशा चर्चा होतात. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी होतात अशाही चर्चा होतात. काय काय तथ्य काय आहे याच्यामध्ये? खरं म्हणजे तुमच्यासारख्या पत्रकारांनी यातलं सत्य शोधलं पाहिजे की हे किती खोटारडेपणा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. मी जर अमित शहाला भेटलो असेल तर तो शेवटचा माणूस असेल अमित शहाना भेटणारा. महाराष्ट्रासंदर्भात ज्या आम्ही भूमिका घेतलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र लुटला जातोय, ओरबडला जातोय, अशा व्यक्तीला मी भेटेन हे कोणी कल्पनासुद्धा करू शकणार नाही. आणि उद्धव ठाकरे लपून छपून का भेटतील कोणाला? ते आता फडणवीस आणि शिंदे भेटायचे हुडी बिडी घालून, बरं का, काहीतरी चेहरे बिरे मुखवटे लावून. आम्हाला असे मुखवटे लावून फिरण्याची किंवा तोंड लपून फिरण्यात इतकं आम्ही काय चुकीचं काम केलेलं नाही आहे. काळोखात आम्हाला भेटण्याची गरज नाही. दिवसा ढवळ्या आम्ही अनेक कामं करू शकतो. पण महाराष्ट्रात पॉलिटिकल रिअलाइनमेंट होईल का? फक्त शिवसेनेचे खासदार म्हणून नाही, एक महाराष्ट्रामधले जुने जाणते पत्रकार म्हणून मला सांगा, अजिबात शक्य पॉलिटिकल नाही. रिअलाइनमेंट आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, अजिबात जाणार नाही, शक्यच नाही. आमच्या लोकांची ती मानसिकताही नाही आणि भावनाही नाही. तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, पण जे तुम्हाला सोडून गेले त्यातले काही जण परत येऊ पाहत आहेत, इतर जण तर आयारामांना मात्र दारं एक उघडी आहेत. लक्षात घ्या की आताही जे सोडून गेले त्यातले 13 लोक आमच्याकडे यायला तयार आहेत किंवा होते. 13 आमदार 13 हो, प्रमुख लोक. पण आम्ही निर्णय घेतला की जे सोडून गेले, ज्यांनी पक्ष संकटात आणला आणि त्यांच्यानंतर आम्ही जो पक्ष उभा केला आमच्या कार्यकर्त्यांनी, त्यांना घेणं म्हणजे निष्ठेचा अपमान ठरेल. आम्ही त्यांना नकार दिला. तुम्ही कोकणातनं येता, मीही कोकणातनं येते, एकाच जिल्ह्यामधनं आपण येतो. जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून कोकणानं शिवसेनेला खूप मोठी साथ दिली. कोकणाचा आवाज शिवसेनेच्या रूपानं कायम विधानसभेमध्ये दिसला. परिस्थिती आता खूप बदललेली आहे. जो कोकण बालेकिल्ला मानला जात होता, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिथे धनुष्यबाण दिसला नाही, मशालही दिसली नाही. आत्ताच्या कोकणातल्या लढती होत आहेत. अपेक्षा आहे तुम्हाला की कोकण तुम्ही आता पुन्हा तुमच्या ताब्यात घेऊ शकता? लोकसभेला नक्कीच आम्हाला आमच्या त्या बालेकिल्ल्यात जागा जिंकता आल्या नाहीत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आमच्याकडून काही चुका झाल्या का उमेदवारींबाबत, ते आम्ही आत्मचिंतन करू.
नारायण राणेंचं तर म्हणाल हं. तर नारायण राणे यांचा का फार मोठा विजय झाला असं मला वाटत नाही. त्यांचा विजय हा 50,000च्याच आत आहे. एवढा मोठा नेता स्वतःला समजतात, पण 42-43 हजाराच्या फरकानं त्यांच्यासारखा माणूस जिंकणं हा काय फार मोठा विजय. प्रचंड प्रमाणात घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं, लक्षात घ्या. आणि हे आम्ही निवडणूक आयोगाला वारंवार कळवलं. घराघरामध्ये 10-10 हजार 15-15 हजार मतांसाठी वाटले. हं. हे रेकॉर्डवरती आहे. आणि तरीही त्यांना अगदी जिंकताना त्यांची दमछाक झाली. पण हाच निकाल कायम राहतो असं नाही. विधानसभेत तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. आनंद गीते यांची निवड चुकली होती उमेदवारीची? मी असं काहीच म्हटलं नाही. मी तुम्ही काही म्हणालात आमच्या ठिकाणी उमेदवारी निवडीमध्ये नाही आम्ही कोकणामध्ये खूप ठिकाणी आमच्या निवडणुका झाल्या ना. कोकणामध्ये आमच्या निवडणुका आम्ही का हारलो याचं चिंतन आम्हाला करावं लागेल. आम्ही का हारलो. मुंबईबद्दलचं काय आकलन आहे? मुंबईमध्ये आम्ही बऱ्यापैकी जागा जिंकलो. एक आमची अमोल कीर्तीकर फक्त 48. विधानसभेसाठी विचारते. आम्ही साधारण 20 जागा जिंकू शिवसेना, हं. याची आम्हाला खात्री आहे. आणि मुंबईनं आम्हाला नेहमीच साथ दिलेली आहे. मुंबई कोकणानं ती विधानसभेला कायम राहील. महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी तुमच्या डोळ्यांसमोरचे 3 चेहरे सांगा. उद्धव ठाकरे, 1, उद्धव ठाकरे, 2. उद्धव ठाकरे. सर, खूप खूप धन्यवाद. एनडीटीव्ही धन्यवाद. मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये तुम्ही आलात. नेहमीप्रमाणे दिलखुलास उत्तरं दिलीत सगळ्या प्रश्नांची. चर्चा खूप छान धन्यवाद. झाली. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.